सध्या मुंबईमध्ये पाऊस पडतोय, पाऊस जोरात आहे, पावसाचा विघ्न आहे, परंतु बोरिवलीचा विघ्नार्थ सज्ज झालाय 2025 ची दहीहंडी गाजवण्यासाठी। आणि मी आज आलोय त्यांच्या सराव शिबिराला। माझ्या मागे तुम्ही एक बॅनर बघू शकता, शानदार अक्षरात दिलंय बोरिवलीचा विघ्नार्थ। पथक खूप आहे, पथकाचे 24 वर्ष आहे, रौप्य महोत्सव वर्षाकडे वाटचाल चालू आहे, परंतु प्रशिक्षक त्यांच्या मनात काय आहे, पोरांच्या मनात काय, आपण थेट जाणून घेऊया। तुमचं स्वागत आहे MS24 स्पेशल मध्ये। मला सांगा कशा प्रकारे 2025 ला तुम्ही बघताय? 2025 ला मी अशा प्रकारे बघतोय की आम्हाला जे गेल्या वर्षी आम्ही 8 थर लावलेत, तर ह्या वर्षी आमचा 8 थर उतरवण्याचा प्रयत्न आहे। आणि जर गणरायाच्या कृपेने आम्ही त्याच्यात जर यशस्वी झालो तर नक्कीच विघ्नार्थ यावर्षी एक मोठा प्रयत्न करेल आणि तो त्या तयारीत तर आम्ही यावेळेस पूर्णपणे उतरलो। ज्या पद्धतीने विघ्नार्थ परफॉर्म करतोय गेले 24 वर्ष मुंबईमध्ये मानाचा तुरा ज्याने रोवलाय, परंतु प्रो गोविंदाचं फेड सध्याकडे आणि सर्वत्र प्रो गोविंदाची चर्चा आहे। तुम्ही या प्रो गोविंदा सिरीजला कसं बघतात? कारण की स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये खूप मुलांना इंजरी होते आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जातं। नाही, असं नाही आहे की प्रो गोविंदाचा आम्ही विचार नव्हता केला, आम्ही देखील प्रो गोविंदाचा विचार केला होता, पण असे काहीतरी कारणं आहेत ज्याच्यामुळे आम्ही प्रो गोविंदामध्ये यावर्षी माघार घेतली। पण नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही प्रो गोविंदा खेळण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या बक्षीसपात्र फेरीत जाण्याचा देखील आमचा प्रयत्न असेल। नक्कीच। जरा आजच्या सराव शिबिराबद्दल सांगा। आजपासून सरावाचा श्री गणेश होतोय, आपलं नावच विघ्नार्थ आहे, विघ्न जरी आलं असलं तरी ते तुम्ही दूर करणार आहात। काय स्ट्रॅटेजी आहे? गेल्या वर्षीकडनं काय शिकलात? ह्या वर्षी रूट कसा असेल? काय थर लागणार आहेत? कसं आहे, तुम्ही जसं म्हटलं जातं की नावच विघ्नार्थ आहे, मंडळावर अनेक विघ्न आली पण त्या विघ्नार्थांनी नेहमीच दूर केली। आणि ह्या वर्षी आमचं 24वे वर्ष आहे, तर आमचा रूट पहिला असेल की आम्ही ठाण्यात दरवर्षी जातो, तसे यावर्षी देखील आम्ही ठाण्यात जाऊ। ठाण्यात जाऊन आम्ही 8 थर उतरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि जर 8 थर उतरलेच तर एक विघ्नार्थ मोठा प्रयत्न जो यावर्षी मी तुम्हाला अगोदर पण म्हटलं तसा करणार आहे आणि तो नक्कीच यशस्वी करण्याचा देखील प्रत्येक मुलाचा प्रयत्न असेल। आणि मुलांबद्दल म्हणायचं झालं तर प्रत्येक मुलामध्ये एक तेवढी जिद्द आहे आमच्या की त्या जिद्दीने आम्ही दरवर्षी उतरतो आणि ते आम्हाला सक्सेस देखील मिळेल। एक प्रश्न समाज माध्यमात नेहमी विचारला जातो, दहीहंडी झाल्यानंतर खूप पोरांना इंजरी होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, काही मंडळ मदत करतात, काही मंडळ मदत करत नाही। हा दहीहंडी सण म्हणजे युवांचा सण आहे, युवा खूप मोठ्या ताकदीने येतात, जोश मध्ये कधी कधी होश जातो आणि तोल जातो। तुम्ही कसं सांभाळता? तुम्ही तुमच्या युवा खेळाडूंना कशा प्रकारे ट्रेन करता? नाही, सर्वप्रथम तर आमच्या प्रत्येक गोविंदाचा एक इन्शुरन्स असतो जो दिलेला आहे। आणि दुसरा विचार करायचा झालाच तर प्रत्येक गोविंदाला मंडळाकडून देखील इंजरी नंतर सहभाग केला जातो की तो पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीशी मंडळ उभं असतं आणि त्याच्या पुढे देखील त्याला काय त्रास असेल तरी मंडळ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं। जेव्हा आम्ही MS24 ची टीम तुमच्या कार्यालयात बसली होती, आम्ही खूप ट्रॉफ्या बघितल्या, 2024 पर्यंत ट्रॉफ्या बघितल्या, 2025 ला विघ्नार्थ या पूर्ण पथकामध्ये केवढी मोठी ट्रॉफी असेल? नक्कीच मोठी ट्रॉफी असेल आणि ट्रॉफीचा तर असा विचार करायचा झाला तर विघ्नार्थाकडे भरपूर आहे, पण ह्या वर्षी आमचा जो प्रयत्न आहे तोच प्रयत्न आम्ही यशस्वी करण्याचा बघतोय आणि जर तो जर यशस्वी झाला तर ट्रॉफीपेक्षाही मोठं यश आमच्याकडे असेल। नक्कीच, धन्यवाद। तुम्ही आमच्यासोबत संवाद केला आणि तुम्ही तुमच्या गोष्टी सांगितल्या, विजन सांगितलं। या टाळ्या ज्या वाजल्या त्या 16 ऑगस्टला वाजतील आणि जेव्हा 8 उतरतील तेव्हा पुन्हा एकदा आम्ही सांगू की पहिली बातमी आम्ही केली होती आणि 8 उतरल्याचा आनंद प्रत्येक गोविंदावर नक्की आला पाहिजे। बोल बजरंग, अरे बोल बजरंग। मी सुरेंद्र झोटिंगे, MS24 स्पेशल साठी।